जय जिनेन्द्र। पूर्णार्घ्य जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 21। हिंसेचे अनेक प्रकार। हे अहिंसेचे शास्त्र मोठे गहन आहे। त्याचे अनेक प्रकार आहेत। कोठे बाह्यद्रव्य हिंसा घडून देखील त्याचे हिंसा करण्याचे परिणाम नसल्यामुळे त्याला पातक लागत नाही। याचे उलट कोठे बाह्य द्रव्य हिंसा न घडता देखील हिंसा करण्याचे परिणाम नसल्यामुळे त्याला हिंसेचे पातक लागते। कोठे बाह्य द्रव्य हिंसा कमी पडते, एखाद्या जीवाचाच घात होतो, पण त्याचा परिणाम अनेक जीवाच्या घातास कारणीभूत होतो, तेथे हिंसेचे पातक अधिक लागते। जसे अनेक जीवाचे कल्याण करणारा कोणी एक गुरु आहे किंवा अनेक लोकांचे रक्षण करणारा कोणी एक राजा आहे, त्याचा घात केला असताना जरी तो घात एका जीवाचा अल्प प्रमाणात भासतो, परंतु त्याचे फल सर्व संघाचा, सर्व प्रजेचा घात करण्याचे पाप त्याला लागते। याचे उलट कोठे बाह्य द्रव्य हिंसा अधिक घडते, परंतु त्याचे परिणाम अल्प हिंसक असतात, त्याला हिंसेचे पातक कमी लागते। जसे युद्धामध्ये अनेक सैन्य मारले जाते, अनेक जीवांचा घात केला जातो, पण त्याचे परिणाम त्या सैन्याला मारण्याचे नसतात। त्यांचा नायक जो एक राजा, त्यालाच मारण्याचे असतात, त्यामुळे त्याला अनेक जीवांच्या हिंसेचे पातक न लागता एका जीवाला मारण्याचेच पातक लागते। कोठे एकच हिंसा दोघे मिळून करतात, एक हिंसा करण्यात मुख्य असतो, एकाचेच हिंसा करण्याचे भाव असतात, दुसरा तीच हिंसा करण्यात केवळ सहाय्यक असतो, आपल्या मित्रास केवळ सहाय्य करावे हाच त्याचा भाव असतो। अशा वेळी दोघांनी मिळून एकच हिंसा केलेली असते, तरी मुख्य हिंसकास अधिक पाप लागते। राज्य शासन कायद्याने देखील तो अधिक दोषी म्हटला जातो व जो केवळ सहाय्यक असतो तो कमी दोषी म्हटला जातो। त्याला जैन शासनाने देखील कमी पाप लागते। अशी हिंसा व हिंसेच्या फलात विचित्रता दिसून येते। कधी हिंसा करीत असताना हिंसेचे फळ मिळते। कोणी एक शिकार करण्यासाठी बाण मारत आहे, तोच त्याला इकडे सर्पदंश होऊन त्याला मरण येते। याप्रमाणे हिंसा व हिंसेचे फळ तात्काळ मिळते। कोठे एकाने हिंसा करण्याचे प्रथम परिणाम केले, त्यामुळे त्याला पापकर्माचा बंध पडला, त्यावेळी प्रत्यक्षात जरी दुसऱ्या जीवाची हिंसा घडली नाही, तथापि अन्य कारणवश कदाचित त्याचा घात झाला। अशा वेळी ती हिंसा होण्यापूर्वीच केवळ हिंसेचे परिणाम केल्याने देखील जीवाला हिंसेचे फळ हिंसा होण्यापूर्वीच मिळते। कधी हिंसा करीत असताना तर काही फळ मिळत नाही, त्यामुळे मी हिंसा करूनही माझे काहीच वाईट झाले नाही, उलट फायदाच झाला असे त्याला वाटते। पण काही कालानंतर त्याला त्यापूर्वी केलेल्या हिंसेचे फळ मिळते, हे त्याच्या लक्षात येत नाही। कोणी विश्वासघाताने लोकांना फसवून ब्लॅकमेलिंग व्यापार करून करीत आहे, त्यात त्याला पुष्कळ पैसा मिळतो, त्याला ते लोकांना फसविणे हिताचे सुखाचे वाटते, पण पुढे कधीतरी त्या पापाचा गडा फुटतो। त्याची राज्य शासनाकडून चौकशी इन्क्वायरी होते, त्यात त्याला शिक्षा शासनदंड मिळतो। याप्रमाणे त्याला पूर्वीच्या कृतकर्माचे फळ नंतर भोगावे लागते। कोणी एखाद्या जीवाचा खून करण्याचा प्रयत्न करतो, पण दैववश त्याचा खून होत नाही, तथापि याने खून करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला राज्य शासनाने व धर्मशासनाने देखील दंड मिळतो। कुठे हिंसा एकच मनुष्य करतो, परंतु त्याचे फळ मात्र अनेकांना भोगावे लागते। घरातील नेता पुरुष एकटाच पैसा मिळविण्यासाठी पापारंभ करतो, पण त्याचे फळ घरातील सर्व माणसांना भोगावे लागते। कुठे अनेक जीव मिळून हिंसा करतात, पण त्याचे फळ एकालाच भोगावे लागते। लढाईत अनेक सैन्य युद्ध करतात, पण त्याचे पातक फळ एकट्या राजालाच भोगावे लागते। याप्रमाणे हिंसा व हिंसाफळ यामध्ये अनेक प्रकारांनी विचित्रता दिसून येते। प्रामुख्याने हिंसेचे 3 प्रकार सांगितले आहेत। 1 सांकल्पिकी हिंसा, 2 आरंभिकी हिंसा, 3 विरोधिनी हिंसा। त्यापैकी गृहस्थी श्रावकाला सांकल्पिकी हिंसेचा त्याग अवश्य सांगितलेला आहे। मी या जीवास मारतो अशा संकल्पपूर्वक जी हिंसा करणे ही सांकल्पिक हिंसा होय। 2 आरंभिक हिंसा,
शेती गृहव्यापार करताना हिंसा करण्याचा संकल्प नसताना जी हिंसा सहजगत्या घडते ती आरंभिक हिंसा होय. ती गृहस्थी श्रावकाला टाळता येत नाही. 3. विरोधिनी हिंसा. कोणी प्रतिपक्षी आक्रमण करीत असेल तर त्याचा प्रतिकार करताना होणारी हिंसा ती विरोधिनी हिंसा होय. ही हिंसा गृहस्थी श्रावकाला गृहस्थी जीवन सुरक्षित सुखाने जाण्यासाठी नाईलाजाने करावी लागते. त्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना असते म्हणून सांकल्पिक हिंसेचे पातक लागत नाही. यावरून जे कोणी जैनाची अहिंसा भ्याडाची अहिंसा आहे असा अहिंसा तत्वाचा उपहास करताना त्यांना जैनांचे अहिंसा तत्वाचे गूढ रहस्य अद्याप समजले नाही असेच म्हणावे लागेल. जैनांची अहिंसा ही शूरांची अहिंसा आहे. जैन शासनाने अहिंसेची परिभाषा करताना जर कोणी आपल्या गालात मारले तर त्याचे पुढे दुसरा गाल उभा करणे अशी भ्याड वृत्ती धारण करणे याला अहिंसा म्हटले नाही. राम रावणाचे युद्ध, कौरव पांडवांचे युद्ध यावरून जैन शासनाने हेच सिद्ध केले की शत्रूचे आक्रमण झाले असताना अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शस्त्र हातात घेणे हाच शूरांचा अहिंसा धर्म आहे. जर समरांगणी शत्रू समोर उभा ठाकला असेल किंवा जो समाजकंटक पुरुष राज्यामध्ये अशांती अन्याय बंड करीत असेल तेथे राजे लोक शस्त्राचा वापर करतात. त्यावेळी शस्त्राने त्याचा समाचार घेणे हाच क्षत्रियाचा अहिंसा धर्म होय. परंतु जे दीन निरुपद्रवी पुरुष असतील, समोर स्त्रीवर्ग असेल व पवित्र विचार व आचाराचे संत पुरुष असतील त्यांचेवर शस्त्राचा प्रयोग कधीही करू नये. जैन धर्मामध्ये अनेक क्षत्रिय राजे शूर सेनापती होऊन गेले आहेत. त्यांनी युद्धामध्ये कसे यश संपादन केले आहे याच्या कथा आपणास जैन पुराणातून पाहावयास मिळतात. यावरून कोठे हिंसा हा अधर्म आहे, कोठे हिंसा हा देखील धर्म आहे, कोठे अहिंसा हा देखील अधर्म आहे व कोठे अहिंसा हा धर्म आहे याचा विवेक जागृत ठेवून अहिंसा धर्माचे पालन करावे हा दंडक जैन शासनाने घालून दिला आहे.